नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अक्षय पडोळ कृषी टेक कंपनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। तर आज आपण या बटाटा पिकामध्ये आलेलो आहे। तर बटाटा पिकांचे फवारणीचं शेड्यूल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर त्यामध्ये साधारणतः 20 ते 25 दिवसानंतर बटाट्याला तणनाशकाची पहिली फवारणी होते। त्यामध्ये तुम्ही टर्गा आणि त्यामध्ये सॅन्कॉर आणि झटका बसू नये म्हणून पिकाला झिंकफर्ड किंवा कृषी टेकचं वृद्धी हे प्रॉडक्ट वापरू शकता, जेणेकरून प्लॉट हा पिवळा पडत नाही आणि प्लॉटची वाढ ही दर्जेदार होते। त्यानंतर 30 ते 31 दिवसानंतर बटाटा पिकाची पहिली फवारणी ही कीटकनाशक, बुरशीनाशक आणि त्यामध्ये टॉनिक आपण असं घेत असतो। त्यामध्ये तुम्ही कोणतंही कॉन्टॅक्ट फंगीसाइड जसं आपण अँट्राकॉल, त्यासोबत तुम्ही पांढऱ्या माशीसाठी इकोसाइड हे कृषी टेकचं अतिशय चांगलं दर्जाचं उत्पन्न तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला त्यासोबत वाढीसाठी घ्यायचं आहे ग्रोस्टीम फवारल्यानंतर बटाट्याला फुलधारणा अतिशय चांगल्या प्रकारचे होऊन बटाटे लागायला सुरुवात होते। त्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही बायर कंपनीचं इन्फिनिटो, त्यासोबत कृषी टेक कंपनीचं नोमाइट हे रेड माइटसाठी घेऊ शकता। आणि त्यासोबतच कृषी टेकचे सायझर हे उत्पादन फळांच्या आकार वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते। त्यानंतर शेवटची आणि तिसरी फवारणी ही 55 दिवसानंतर बटाट्याला घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्ही कृषी टेकचे के-शोनाइट हे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम दोन्ही ऑक्साईड असलेलं घटक असलेलं उत्पादन हे घ्यायचं आहे। आणि त्यासोबत एक चांगल्या दर्जाचं ॲक्रोबॅट हे बुरशीनाशक घ्यायचं आहे। त्यासोबतच त्या टायमाला लाल कोळीचा अटॅक हा वाढलेला असतो, त्यामध्ये तुम्हाला मिटिगेट किंवा ॲबेसिन ह्या दोन्हीपैकी एक औषध फवारणीसाठी घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला बटाटा पिकाविषयी अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।